नमस्कार. लेट्स कुक विथ वैशू या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत डांगराच्या पुऱ्या, तसेच त्याला घारगे किंवा घाऱ्या असेही म्हणतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी भोपळा कट करून घेतला आहे आणि भोपळ्यातील सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत. नंतर भोपळ्याची सर्व साल काढून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे भोपळ्याची सर्व साल काढून घ्यायची आहे आणि भोपळा कट करून घ्यायचा आहे. भोपळा आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत, त्यामुळे भोपळ्याचे मोठे पीस ठेवले तरीही चालतील. अशा प्रकारे मी सर्व भोपळा कट करून घेतला आहे. नंतर त्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला 1 वाटी गूळ लागणार आहे. त्यासाठी आपण गूळ किसून घेऊ. गूळ तुम्हाला पाहिजे तसा कमी जास्त टाकू शकता. कमी गोड खात असाल तर 1 वाटी गूळ पुरेसा होतो, नाहीतर 1.5 वाटी टाकला तरीही चालेल. नंतर कुकरमध्ये आपण कट केलेला भोपळा आणि 1 वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे आणि मीडियम हीटवर 10 मिनिट भोपळा छान शिजवून घ्यायचा आहे. हे बघा, आपण मीडियम हीटवर भोपळा छान 10 मिनिट शिजवून घेतला आहे. आपला भोपळा छान शिजला आहे. आता तो आपण मॅशरने मॅश करून घेऊ. भोपळा छान मॅश करून घ्यायचा आहे आणि तो ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचे आहे आणि थोडीशी इलायची पावडर टाकायची आहे आणि त्या मिश्रणामध्ये बसेल तेवढे गव्हाचे पीठ टाकायचे आहे आणि त्याची छान कणिक भिजवून घ्यायची आहे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. त्या मिश्रणामध्ये जेवढे बसेल तेवढेच गव्हाचे पीठ घ्यायचे आहे आणि त्याची कणिक भिजवून घ्यायची आहे. हे बघा, इथे मी कणिक भिजवून घेतली आहे. कणिक भिजत ठेवायची नाही. भिजवून झाल्यानंतर लगेच त्याचे गोळे करून पुऱ्या लाटायला घ्यायच्या, नाहीतर गुळामुळे कणकेला पाणी सुटेल. इथे मी छोटे छोटे गोळे करून घेतले आहे. माझे सर्व गोळे इथे तयार झाले आहे. आता आपण त्याची पुरी लाटून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे गोळा छान मऊ करून त्याची पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी खूप जाड ठेवायची नाही आणि खूप पातळही करायची नाही. मीडियम पुऱ्या सर्व लाटून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. इथे मी सर्व पुरी लाटून घेतली आहेत. त्या आता आपण तळून घेऊया. कढाईमध्ये मीडियम हीटवर तेल गरम करत ठेवायचे आहे आणि एक एक पुरी सोडून व्यवस्थित छान तळून घ्यायची आहे. गॅसवर तेल गरम करून मध्यम आचेवर सर्व घारगे तळून घ्यायचे आहेत. घारगा तेलावर सोडल्यावर लगेच पलटायची घाई करायची नाही. वरून असं तेल सोडून छान तांबूस रंगावर खरपूस तळून घ्यायचं आहे. तयार आहे आपले लाल भोपळ्याचे घारगे. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात तुम्ही त्याला भरून ठेवू शकतात. ते 5-6 दिवस आरामात टिकतात. तुम्ही मुलांना त्या टिफिनलाही देऊ शकता किंवा मधल्या वेळेत खायलाही देऊ शकतात. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. धन्यवाद.